हाय हॅलो नमस्कार मंडळी, रामराम. तर तुमच्याकडे सुद्धा आकाड किंवा आषाढ तळायची पद्धत आहे का? तर ही पद्धत का असते माहिती आहे तुम्हाला? तर चला मी सांगते. आषाढ महिना सुरू झाला, मराठी महिना आषाढ सुरू झाला की त्याच्यामध्ये काय करतात, तर एखादा तळणीचा पदार्थ जो आहे तो बनवायचा. म्हणजे का बनवायचा, तर असं म्हणतात त्याच्यामागं. मला वाटते की ह्याच्यामागं काहीतरी शास्त्रीय कारण वेगळं असेल. उष्ण पदार्थ असतो तळणीचा, तो खाल्ल्यानं शरीराला गरमी मिळावी, कारण आता वातावरण बाहेर थंड आहे म्हणून असेल कदाचित. पण ह्याच्यामागं जे आपलं म्हणायची लोकांची पद्धत आहे, जुन्या लोकांची, की आखाडामध्ये तळणीचा पदार्थ तळायचा. तर कोणी तळायचा, तर ज्याच्या घरामध्ये कोणाचा तरी जन्म आषाढ महिन्यामध्ये झाला आहे त्यांनी तळायचा असं म्हणतात. तर आमच्या घरामध्ये काय, मी माझे आहो आणि दोन्ही लेकरं कोणच आखाडामधलं नाही आहे. पण होता घरात एक भोपळा, म्हणलं चला त्याचा एखादा छानपैकी पदार्थ बनवूया. तर तुम्हाला क्विक अशी रेसिपी सांगते भोपळ्याच्या घाऱ्याची किंवा भोपळ्याच्या वड्याची. तर भोपळा घ्यायचा छानपैकी, त्याला फोडी करायच्या, वाफवून घ्यायचा, सालं काढायची. बाकी भोपळा जो आहे तो तुम्ही मिक्सीला फिरवू शकता, खिसू शकता किंवा स्मॅश करू शकता. नंतर त्यात गव्हाचं पीठ, थोडा बारीक रवा, गूळ आणि वेलची पूड हे सगळं टाकायचं. छान मळून घ्यायची कणिक आणि पुऱ्या किंवा वडे जे आहेत ते लाटून तळून घ्यायचे. खूप चवीला मस्त लागतात, एक नंबर लागतात. तुम्ही असं पण खाऊ शकता, नाहीतर बासुंदीसोबत, श्रीखंडासोबत, नाहीतर माझ्यासारखं चहासोबत सुद्धा खाऊ शकता. तर या काळात नक्की ट्राय करा या भोपळ्याच्या घाऱ्या किंवा भोपळ्याच्या पुऱ्या. आणि तुमच्या घरात कोण आकाडवाला असेल तर मग नक्कीच बनवावे लागतील बरं का. ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिटेलमध्ये रेसिपी हवी असेल तर वरती त्रिकोण दिला आहे ना, तिथं जाऊन क्लिक करून बघा. धन्यवाद.